आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे, आपण टाक्यांची फिटिंग केली बरं का. पण काय झालं, पाऊस आला आणि मोकार वादळामुळे ना आपल्या टाक्या सगळ्या दाणा फन होऊन गेला. एक टाकी साळेगावला, एक टाकी माळेगावला, काय विचारताच सोय नाही. बरं टाक्या मी ना गोळा करून आणतो, तोपर्यंत तू ना आपलं शेड मस्त धुवून काढ आणि मग पाहू काय करायचं ते. चाल, तू नको लोड घेऊ लई. चालन, मी ना शेडची साफसफाई करून ठेवते आणि तुम्हाला मार्केटला जायचं आहे, तुम्ही मार्केटला जाऊन या आणि आणूला पण तुमच्यासोबत घेऊन जा. मार्केटला गेलो असता, मार्केटची कंडिशन पाहताय ना, कांदा बाजार सध्या TG मध्ये म्हणजे 1500-1600 रुपये टॉपचा माल जाऊ राहिला. आणि एकदम म्हणजे ना पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे कांदा मार्केट TG मध्ये सध्या. आणि आज जे ना कांद्या मार्केटमध्ये सगळ्यात आकर्षणाची गोष्ट अशी ठरली, चार्जिंगवरची गाडी 2 क्विंटल कांदा घेऊन डायरेक्ट मार्केटमध्ये आली. आता कोणाला बनवायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, आपल्या इथंच बनवता बरं का. तर मग काय कांद्याचं मार्केट वगैरे पाहिलं का ना, आपल्याला ना आपला शॉर्टिंगचा माल विकायला आणायचा आहे म्हटलं, कांद्याचं मार्केट पाहू. आणि मग काय मार्केटमधून डायरेक्ट आपल्या शेडवर गेलो, तिकडं आपलं ना बोल्डिंग करायचं काम चालू आहे, म्हणजे आपण कागद फिटिंग करून राहिलोय. आता आपल्या शेडचं 90 ते 95% काम पूर्ण झाले. जे शेवटचं काम राहिलं आणि पूजा घालायची राहिलेली आपली, ते आपण एवढ्या 2-3 दिवसात पूर्ण करणार आहे. तर संध्याकाळी म्हटलं पावसाचा भरोसा नाही, कांदा जर आपली पॅक करून टाकू म्हणजे डोक्याला आणि टेन्शन नाही राहणार. असेच शेतीबद्दलचे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.